या बातमीचे प्रायोजक आहे व्हिजन अकॅडमी। प्री प्रायमरी, प्रायमरी, अप्पर प्रायमरी, सेमी इंग्लिश माध्यम ॲडमिशन सुरू आहे। आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक आहे 73 85 82 19 75 96 57 50 10 83। उमराणे, तालुका देवळा, जिल्हा नाशिक। फाशीचा डोंगर येथे 2 इसमांना मारहाण करून त्यांच्या अंगावरील सोन्याची चैन, अंगठी, मोबाईल, घड्याळ, रोख रक्कम बळजबरीने काढून घेणाऱ्या इसमांना अटक। त्यांच्याकडून 4,10,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत। 15 जून रोजी रात्री 2:45 सुमारास गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत शिवाजीनगर, फाशीचा डोंगर, नाशिक येथे यश चंद्रकांत कोठावदे व त्याचा मित्र वैभव यांनी टियागो गाडी रस्त्याच्या कडेला थांबवून लघुशंका करत असताना 3 मोटरसायकलवर बसून आलेल्या 6 इसमांनी यश चंद्रकांत कोठावदे यांना मारहाण करून त्यांच्या टियागो गाडीवर दगड टाकून दहशत माजवून फिर्यादीचा मोबाईल फोन, अंगठी, गळ्यातील सोन्याची चैन तसेच रोख रक्कम काढून दोघांना मारहाण करून ते फरार झाले होते। याबाबत गंगापूर पोलीस स्टेशन येथे 17 जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्यातील फिर्यादी यांच्या जबाबावरून गुन्ह्यात भादवी कलम 395 वाढीव कलम लावण्यात आले आहेत। सदर गुन्ह्यात फिर्यादी यांचा चोरीला गेलेला मोबाईल फोनमधून आरोपिताने फोन पे ॲपद्वारे आर्थिक व्यवहार करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो सफल झाला नाही। सदर व्यवहाराबाबत तांत्रिक माहिती घेऊन आरोपीचा मोबाईल नंबर मिळवून तो यश वसंत रणधीर राहणार कामटवाडे शिवार नाशिक यांच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाले। आरोपिताचा अंबड पोलीस स्टेशन हद्दीत शोध घेतला असता त्यास त्यांना पोलिसांची चाहूल लागल्याने त्याच्या साथीदारांसह सदर ठिकाणाहून पडून उल्हासनगर तसेच मालेगाव येथे गेल्याची गुप्त बातमी पोलीस उपनिरीक्षक पाटील यांना मिळाली। मिळालेल्या बातमीप्रमाणे वरिष्ठांच्या आदेशाने गुन्हे शोध पथक यांनी कलेक्टर पट्टा मालेगाव येथे आरोपितांचा शोध घेतला। भूषण त्र्यंबक गोलाईत वय 19 वर्ष, कृष्णा संतोष दळवी वय 20 वर्ष, दोघे राहणार सिडको नाशिक असे सापडून आले। नंतर मिळालेल्या गोपनीय माहितीप्रमाणे उर्वरित 4 आरोपी पंचवटी तपोवन परिसरात असल्याचे गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली। सदर परिसरात पोलीस उपनिरीक्षक पाटील, पोलीस अंमलदार सोनू खाडे, सुजित जाधव, भागवत थाविल, वाघचौरे यांनी सापळा रचून 4 आरोपितांना ताब्यात घेतले। या गुन्ह्यात निष्पन्न झालेल्या संशयित आरोपींची नावे भूषण त्र्यंबक गोलाईत वय 19 नाशिक, कृष्णा संतोष दळवी वय 20 सिडको नाशिक, निलेश सुनील कुमावत वय 21 नाशिक, आदिल आसिफ खाटिक वय 20, यश उर्फ सोनू वसंत रणधीर वय 19, चंदू गोपाल आवडे वय 19 आरोपितांकडून सदर गुन्ह्यात बळजबरीने चोरून नेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। संशयित आरोपितांकडून 4,10,000 रुपये किमतीचा एकूण मुद्देमाल आरोपितांकडून हस्तगत करण्यात आला असून आरोपितांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे। सदर कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरण कुमार चव्हाण, प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे, गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस सोमनाथ गँगजे करीत आहेत। वृत्तसंकलन माधव खाबिया। 2:45 वाजताच्या सुमारास गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीतील फाशीचा डोंगर सुलावाईन्स रोड या ठिकाणी फिर्यादी नामे यश चंद्रकांत कोठावदे वय 27 वर्ष, राहणार कुलकर्णी गार्डन समोर शरणपूर रोड नाशिक यांनी फिर्याद दिली होती की ते आणि त्यांचा मित्र त्या ठिकाणाहून जात असताना अज्ञात इसमांनी त्यांची गाडी थांबवून गाडीचं नुकसान करून त्यामधनं त्यांच्याकडची गळ्यातील सोन्याची चेन, अंगठी, त्यांचं घड्याळ आणि मोबाईल असा तसंच 50,000 रुपये असा ऐवज चोरून नेला होता। हा गुन्हा गंगापूर पोलीस स्टेशन अपराध क्रमांक 149/24 अन्वये दाखल झालेला आहे। त्यामध्ये नंतर गुन्ह्यात 395 नुसार कलमवाढ करण्यात आली। गंगापूर पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे PSI मोतीलाल पाटील आणि आमच्या दोन्ही DPP टीम ज्या आहेत त्यांनी या गुन्ह्यामध्ये मिळालेल्या क्लूवरून गुन्ह्याच्या तपासात आरोपी निष्पन्न केलेले आहेत। एकूण 6 आरोपी या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेले आहेत आणि एकूण 4,40,000चा मुद्देमाल त्यामध्ये फिर्यादीची जबरीने चोरून नेलेली जी चेन आहे ती चेन, अंगठी, त्याचा मोबाईल तसंच घड्याळ
हा तसंच आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या गाड्या असा 4,40,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. या गुन्हेगारांची पार्श्वभूमी काय? गुन्हेगारांपैकी निलेश सुनील कुमावत वय 21 वर्ष, पवननगर सिडको, आदिल आसिफ खाटिक वय 20 वर्ष, पवननगर सिडको, यश उर्फ सोनू वसंत रणधीर कामतवाडा नाशिक, चंदू गोपाळ आवळे DGP नगर नाशिक, तसंच यामध्ये आणखीन 2 आरोपी आहेत. यापैकी 2 आरोपितांवर यापूर्वीचे